आपण रंगांचं मानसशास्त्र बघतोय, कलर सायकोलॉजी. आपण पिवळा, निळा, लाल हे कलर ऑलरेडी बघून झालेले आहेत. आजचा कलर आपण जो बघतोय तो म्हणजे कलर ऑफ बॅलन्स आणि ग्रोथ, म्हणजे हिरवा रंग. सो मानवी डोळ्याला सगळ्यात आराम देणारा रंग आहे आणि हा ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरला जातो. आरोग्य, निसर्ग, हेल्थ, नेचर ज्याला म्हणतो आपण, तर हा सगळा बघण्यासाठी मेंदूला एक ताजेपणा जाणवतो. तर त्यामुळे तुम्ही बघितलं सेंद्रिय उत्पादनं, हर्बल प्रॉडक्ट, हॉस्पिटल, हेल्थ केअर, फ्रेश प्रॉडक्ट यासाठी हिरवा रंग फार वापरला जातो. हिरवा रंग ना समृद्धी, पैसा ह्याचा पण एक हे आहे. सो याच्यामुळं अनेक देशांमध्ये चलने हिरव्या रंगाची असतात. मानवी मेंदूला हिरवा रंग प्रगती, पैसा ह्याच्याशी पण जोडतो. शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट ॲप, बँकिंग याच्यामध्ये पण हिरव्या रंगाचा वापर तुम्हाला वाढ, ग्रोथ दर्शवण्यासाठी दाखवला जातो. सो एखादा तुमचा ब्रँड आहे जो इको फ्रेंडली आहे. सो त्याच्यासाठी हिरवा रंग वापरू शकता. फ्रेश आहे, ताजा आहे, आरोग्यवर्धक आहे, तर तुम्हाला ग्रीन रंग वापरू शकता. सो केस स्टडी म्हणून विचार करायचा झाला तर Starbucksचा लोगो ना सुरुवातीला ब्राउन होता, तपकिरी आपण ज्याला म्हणतो. नंतर त्यांनी तो हिरवा केला कारण त्यांना फक्त एक कॉफी विकायची नव्हती. त्यांना एक अनुभव विकायचा होता. कारण हिरव्या रंगामुळे लोकं जास्त वेळ थांबतात आणि साहजिकच जास्त वेळ थांबलेला ग्राहक जास्त वेळा कॉफी ऑर्डर करतो. सो अशा पद्धतीने हिरवा रंग तुम्ही अतिशय योग्य प्रकारे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये वापरू शकता आणि त्याच्यानुसार त्याला तुम्ही मार्केटिंगमध्ये वापरून तुमचा ग्राहक खेचू शकता.